तर आता या संपूर्ण प्रकरणामध्ये पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे आहे। सरकारी बांगलादेशी घुसखोरांची ब्लॅक लिस्ट तयार करणार असल्याची माहिती आहे। राज्य सरकार रेशन कार्डची पडताळणी करणार आहे। तर नवीन रेशन कार्डसाठी नवीन मार्गदर्शक सूचना असतील। राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे। आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, सरकार बांगलादेशी घुसखोरांची ब्लॅक लिस्ट तयार करणार आहे आणि राज्य सरकार रेशन कार्डची पडताळणी सुद्धा करणार असल्याची माहिती आहे। तर नवीन रेशन कार्डसाठी नवीन मार्गदर्शक सूचना ही जारी केल्या जाणार आहेत आणि राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय। तर बांगलादेशी घुसखोर महाराष्ट्रामध्ये आल्याचं वारंवार सांगितलं गेलं होतं आणि काही जणांना पकडण्यास सुद्धा आलं होतं आणि त्याच अनुषंगाने आता राज्य सरकारनं एक मोठा निर्णय घेतलाय। 2 लाखाहून अधिक बांगलादेशींनी अतिक्रमण केलं। त्यांचा रेशन कार्ड रद्द करण्याचा देवेंद्र फडणवीस सरकारच्या निर्णयाचं स्वागत करतोय। या सगळ्यांचा आधार कार्ड रद्द होणार। ब्लिंकिट असो, ओला उबर असो, कन्स्ट्रक्शन साइट वर्कर असो, स्टेशनच्या बाहेरचे फेरीवाले, तसेच जे मेहंदी लावणारे, हे सगळे बांगलादेशी आपल्या संस्कृतीचे देशाचा सुरक्षेशी खेळत आहेत। या सगळ्याचे 2,24,000 जन्म। तर किरीट सोमय्या यांनी याविषयी वारंवार तक्रार केलेली आहे आणि त्यानंतर आता जेव्हा सरकारनं निर्णय घेतला तेव्हा त्यांची प्रतिक्रिया आपण बघितली आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी तुषार रूपनवर आपल्यासोबत जोडले गेले आहेत। तुषार, काय सांगाल, नेमका काय निर्णय घेतलाय सरकारनं आणि कोणत्या सूचना रेशन कार्डसाठी दिल्या जाणार आहे? राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने यांच्या तक्रारीनंतर मोठा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळतंय। या निर्णयामुळे आता बांगलादेशी घुसखोरांना मोठा आळा बसणार आहे। मागील लोकसभा निवडणुकीमध्ये देखील आपण पाहिलं असेल, मालेगाव असेल किंवा मुंबईमध्ये देखील असेल, मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशी घुसखोर आढळले। त्यांचं मतदार याद्यांमध्ये नाव होतं, त्याप्रमाणे केंद्र असतात त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बांगलादेशी आपल्याला लाभ घेताना पाहायला मिळत होते। आता या 1224 जणांची पुन्हा एकदा चौकशी होणार आहे आणि हे जर बांगलादेशी आढळले तर एटीएस आपल्याला या संदर्भात कारवाई होताना पाहायला मिळणार आहेत। त्याचप्रमाणे अन्न व नागरी पुरवठा विभागाने सर्वांना आवाहन केलेलं आहे की जागोजागी या संदर्भातली शिबिरे आयोजित करण्यात यावी आणि बांगलादेशी कोण आढळला तर तुम्ही जसं पोलिसांना अवगत करावं। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये बांगलादेशी नागरिकांना आपल्याला महाराष्ट्रामध्ये अटकाव घालताना अगदी बरोबर आहे तुषार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।